पाहिजे लगेच म्हणजे केस नका बोलू मला माहिती आहे तुमचा का गोंधळ झालाय अहो मी की नाही पुष्कर श्रोत्रीची जोडी पाहिली नाही सांगता काय हो मंडळी आजच्या नाट्यरंजनच्या एपिसोडमध्ये पाहूयात हसवा फसवी या बहुआयामी ठरलेल्या नाटकाची झलक। सोबतच या नाटकात 6 विविध पात्र लीलया पेलणाऱ्या अभिनेता पुष्कर श्रोत्री सोबत खास बातचीत। हे नाटक मी माझ्या लहानपणी अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि तेव्हा माझा उमेदीचा काळ होता अभिनेता म्हणून काम सुरू करायचं की नाही ह्या अवस्थेत असताना मी थिएटरमध्ये बसूनसुद्धा ह्याचे प्रयोग बघितलेले आहेत आणि एक शिकाऊ वृत्तीने मी बॅकस्टेजला जाऊनसुद्धा ह्याचे काही प्रयोग बघितले होते की दिलीप भैया काय करतात, कसा मेकअप करतात, कारण त्यावेळी सगळंच शिकून घेणं ह्याच्याकडे आपलं लक्ष असायचं आणि त्यावेळी अशी कल्पनाही नव्हती की अनेक वर्षानंतर हे नाटक मला करायला मिळेल। रादर 14 वर्ष हे नाटक कोणी केलेलं नव्हतं। दिलीप भैयांनी 1999-2000च्या सुमारास हे नाटक करणं थांबवलं आणि 2014मध्ये जेव्हा आम्ही याचे प्रयोग सुरू केले तेव्हा 14 वर्षानंतर करत असताना आधी मला जेव्हा चंद्रकांत कुलकर्णींनी विचारलं की हे नाटक तू करशील का, तेव्हा मला आधी धक्का बसला होता आणि मी म्हटलं अरे दिलीप भैयांनी एवढं करून ठेवलेलं आहे ते मी परत करावं असं तुला का वाटतं। तर चंदू सर म्हणाले की कसं आहे आम्ही जेव्हा दिलीप भैयांना या नाटकाबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती अनेक नटांचा डोळा होता आहे पण तू जर पुष्कर श्रोत्रीला घेऊन करणार असेल तर माझी तुला परवानगी आहे, कारण मी दिलीप भैया मला ओळखतात मी काय करू शकतो काय याच्याबद्दल त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी माझं नाव घेतलं। मग तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे? भाकऱ्या लायब्ररी, साऊंड लायब्ररी, ऑडिओ लायब्ररी, म्युझिक लायब्ररी कठीण आहे नव्या पिढीचं नव्या जनरेशनचं खरंच कठीण आहे। आमच्या जनरेशनचं काय भाग्याचे असेल तुम्हाला काय करायचं आहे? करिअरच्या ह्या टप्प्यावरती अशा प्रकारचं नाटक करणं ही मी स्वतःला घातलेली एक अट होती, स्वतःला दिलेलं चॅलेंज होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला पुढे जाण्यासाठी माझा हा एक एक्सरसाइज होता, माझ्यासाठी हे एक वर्कशॉप होतं। तिथून मला आणखीन वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठी पुन्हा चॅलेंजेस करण्याची ऊर्जा ह्या नाटकामुळे मला मिळते। पण काही म्हणा तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही हो की तुम्हाला 6 मुलं असतील म्हणून। तब्येतीची काळजी नसते मी काय सांगता काय रोजच्या रोज फिगर मेंटेन करण्यासाठी मी एक्सरसाइज करते। म्हणजे काय करता आम्हाला पण सांगा ना। जिम मध्ये मला नाही जात उगाच त्याला सांगायचं नाही मी घरच्या घरीच करते एक्सरसाइज। अच्छा म्हणजे घरगुती व्यायाम आहे मास्टर सांगा काय करते म्हणजे रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी जिराफ रायडिंग, मग गेंडा फायटिंग, मग झाडाला लोन कटिंग दिलीप प्रभावळकरांनी नाटक 2 वेळा पाहिलं आणि दिलीप प्रभावळकरांच्या शेजारी एका प्रयोगाला राज ठाकरे बसले होते आणि राजसाहेब जेव्हा मला म्हणाले की ज्या विनोदांना दिलीप प्रभावळकर हसत होते याचा अर्थ ते ओरिजिनल नाटकातले नव्हते आणि त्याला दिलीप भैया दाद देत होते, हे तुझ्यासाठी मोठं आहे। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दिलीप भैया म्हणाले की माझी 6च्या 6 पात्रं तुझ्याकडे सुरक्षित आहेत, याचा मला आनंद आहे आणि मला समाधान वाटतं आहे। ह्याचे हवे तेवढे प्रयोग कर, तू तुझ्या पद्धतीने करतोस हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तू माझी कॉपी करत नाहीस हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। रात्रीचा समय तरुण येता उतरता तर रसिक हो, आजचा नाट्यरंजनचा हसवा फसवी स्पेशल आपल्याला कसा वाटला लिहा आपले व्ह्यूज आणि ओपिनियन्स या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। तसंच मराठी रंगभूमीवर घडणाऱ्या ताज्या घडामोडी आणि अपडेट्स आम्ही आपल्याला देतच राहणार आहोत, त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री आणि आपण मला पाहतात राजश्री मराठीवर।